प्रत्येक दत्तभक्ताने जाणून घेतल्याच पाहिजेत अशा खास 3 गोष्टी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आपण सर्वच दत्त महाराजांची भक्ती करतो, पण तुम्हाला माहिती आहे का, अशा 3 खास गोष्टी आहेत ज्या प्रत्येक दत्त भक्ताला माहीत असणे अनिवार्य आहे. जर या गोष्टी तुम्ही पाळल्या तर दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरी गोष्ट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या 3 गुप्त रहस्यांबद्दल ज्याने तुमची भक्ती सफल होईल. भाग 2. दत्त संप्रदाय हा अत्यंत प्राचीन आणि प्रभावी मानला जातो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे एकत्रित रूप म्हणजे श्री गुरुदेव दत्त. त्यांची उपासना जितकी साधी आहे तितकीच ती शिस्तबद्ध सुद्धा आहे. अनेकदा आपण पूजा करतो, पारायण करतो, पण मूळ तत्व विसरतो. आज आपण त्याच मूळ तत्वावर प्रकाश टाकणार आहोत. तुम्ही जर दत्त महाराजांचे निस्सीम भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता वळूया आपल्या पहिल्या खास गोष्टीकडे. भाग 3. पहिली गोष्ट म्हणजे औदुंबर वृक्षाचे महात्म्य. दत्त महाराजांचा वास हा नेहमी औदुंबर वृक्षाखाली असतो असे मानले जाते, पण केवळ वृक्षाची पूजा करणे पुरेसे नाही. शास्त्रानुसार औदुंबराच्या मुळाशी साक्षात दत्तगुरूंच्या पादुकांचे अस्तित्व असते. जेव्हा तुम्ही औदुंबराची सेवा करता तेव्हा ती थेट महाराजांपर्यंत पोहोचते. पण लक्षात ठेवा, औदुंबराची प्रदक्षिणा घालताना ती नेहमी श्रद्धेने आणि शांत चित्ताने घालावी. तिथे कधीही मोठ्या आवाजात बोलू नये, कारण ते स्थान अत्यंत जागृत असते. भाग 4. औदुंबर वृक्ष हे केवळ झाड नसून ते गुरुतत्वाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे औदुंबर वृक्ष कडाकाच्या उन्हात स्वतःला जळून इतरांना सावली देतो, त्याचप्रमाणे दत्त महाराज आपल्या भक्तांची संकटे स्वतः झेलून त्यांना सुखाची सावली देतात. औदुंबराच्या सानिध्यात राहिल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि एक प्रकारची सात्विक ऊर्जा शरीरात संचारते. म्हणूनच जमेल तेव्हा दत्त मंदिरात जाऊन औदुंबराचे दर्शन घेणे हे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत फलदायी ठरते, असे संतांनी सांगितले आहे. भाग 5. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान आणि भिक्षा. दत्त महाराज आजही दुपारी कोल्हापुरात भिक्षा मागण्यासाठी येतात आणि दुपारी माहुरात विश्रांती घेतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच दत्त संप्रदायात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते. कोणत्याही दत्त भक्ताने आपल्या दारात आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवू नये. तुमच्याकडे जे काही असेल त्याचा एक छोटा भाग इतरांना देणे हीच दत्त महाराजांची खरी सेवा आहे. अन्नदान हे या युगातील सर्वात मोठे पुण्य मानले जाते. भाग 6. अनेकदा आपण अन्नदान करतो तेव्हा आपण केवळ एखाद्याची भूक शमवत नाही, तर आपण ईश्वराची सेवा करत असतो. जेवण करतानाही ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे. अन्नाचा कधीही अपमान करू नका किंवा ताटात अन्न उरवू नका, कारण दत्त महाराजांना अन्नाची नासाडी अजिबात आवडत नाही. तुम्ही जितके अन्नाचे दान कराल आणि अन्नाचा आदर कराल तितकेच तुमच्या घरात बरकत राहील. ही दुसरी गोष्ट तुमच्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येईल हे नक्की. भाग 7. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे, जी स्वतः दत्त महाराजांच्या रूपावरून आपल्याला शिकायला मिळवते. दत्त महाराजांसोबत नेहमी 4 कुत्रे आणि 1 गाय असते. हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि गाय म्हणजे पृथ्वी माता आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही मुक्या प्राण्यांवर प्रेम करत नाही तोपर्यंत तुमची दत्तभक्ती पूर्ण होऊ शकत नाही. प्राण्यांना त्रास देणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंचा अपमान करण्यासारखेच आहे, हे लक्षात ठेवा. भाग 8. अनेक लोक मंदिरात जाऊन
पूजा करतात, पण बाहेर असलेल्या कुत्र्याला किंवा गाईला दगड मारतात. अशा भक्तीचा काहीही उपयोग नाही. दत्त महाराजांना भूतदया अत्यंत प्रिय आहे. मुक्या प्राण्यांना पाणी देणे, त्यांना चारा घालणे किंवा किमान त्यांना त्रास न देणे हीच खरी गुरुसेवा आहे. जर तुमच्या मनात जगातील सर्व जीवांबद्दल प्रेम असेल तर तुम्हाला दत्त महाराजांना शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही. ते स्वतः तुमच्या हृदयात प्रकट होतील. भाग 9. भक्तीचा खरा मार्ग. मित्रांनो, या 3 गोष्टी औदुंबराची सेवा, अन्नदान आणि प्राण्यांवर प्रेम या केवळ धार्मिक क्रिया नाहीत, तर तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. दत्त महाराज हे स्मर्तृकामी आहेत, म्हणजेच केवळ स्मरण करताच ते भक्ताच्या मदतीला धावून येतात. पण त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपले मन शुद्ध असणे आवश्यक आहे. ही शुद्धता तेव्हाच येते जेव्हा आपण या गोष्टींचे पालन करतो. या गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर होतात. भाग 10. तुम्ही या 3 गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीचे पालन करता किंवा तुम्हाला दत्त महाराजांचा कोणता अनुभव आला आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव वाचून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जे दत्त महाराजांचे मनापासून भक्त आहेत. एका चांगल्या माहितीचा प्रसार करणे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे. तुमचा एक शेअर कोणाचे तरी जीवन बदलू शकतो आणि त्यांना योग्य दिशा दाखवू शकतो. भाग 11. शेवटी इतकेच म्हणेल की दत्तभक्ती ही कर्माची भक्ती आहे. चांगले कर्म करा, नामस्मरण करा आणि गुरूंवर अढळ विश्वास ठेवा. श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करत राहा. यश तुमचेच आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत बोलत रहा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.